मग बघूया आपले अनिकेत भाऊ रॅपिड फायर राऊंडमध्ये कसं करतायत. अनिकेत भाऊ तयार आहात? तुमच्याबद्दल पसरलेली सर्वात मोठी अफवा. माझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात मोठी अफवा म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे लय आहेत. मला उलटा करून झाडलं तर रुपया पडत नाही. सर्वात जास्त आवडणार कार्टून. शक्यतो मीच कार्टून आणा. अरे वा. जास्त काय आवडेल, 10 मिलियन कॅश की 10 मिलियन फॅन फॉलोअर्स? दोन्ही 50-50% मिळालं तरी बाद झालं. अरे वा. रिअल लाईफमध्ये आण्या कसा आहे, कॉमेडियन, शाय की रोमॅन्टिक? रिअल लाईफमध्ये मी तसं म्हणायला गेलं तर इमोशनल खूप आहे. मी लाईफचा लई विचार करतोय. अरे वा. प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय. ते म्हणत नाहीत काय म्हणजे एखादा सगळ्यांना हसवणारा आतनं रडत असते दिसतं तसंच काय तर बारीकमध्ये. ह्याच्यावर एक पिक्चर देखील आलाय, मेरा नाम जोकर. हां. वडापाव की पिझ्झा? वडापाव. वडापाव महाराष्ट्रीयन. आमचं कॅफेमधला पिझ्झा काय आहे? स्ट्रीट फूड की फॅन्सी रेस्टॉरंट? असं गावरान बघा रानात बसून आपण स्वतः तयार करून असं पार्टीसाठी ते नाही का, छान. तसलीच मजा येते मला तर. आणि नेहमी जी सहसा शिवी देतो ती शिवी कोणती? ती सिच्युएशननुसार म्हणजे जसा राग येईल म्हणजे चेष्टेत पण शिवी असते, रागात पण असते, कुठली पण असते पण. ओके. हां. चला मग तुमचे थोडे फॉलोअर्स कमी करूया आपण. CSK, MI की RCB? फेवरेट टीम कोणती? MI. कोणामुळे? रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स. हो. CSK फॅन्स आणि RCB फॅन्स, धोनी, कोहली ऐकत आहात ना? नाही, तुम्ही काय तुमची मनं दुखवून घेऊ नका. त्यामुळं शेवटी MIच. ते तर आहे महाराष्ट्रीयन. जास्त बोरिंग काय आहे, स्क्रिप्टिंग, डबिंग की रीलमध्ये ॲक्च्युअलमध्ये ते प्रोसेस सगळी? की काहीच Boring नाही? म्हणायला गेलं तर तसं काहीच नाही, पण कधी कधी त्रास होतो डबिंगलाच. ते मिसमॅच करायला जरा म्हणजे त्याला जोडायला ते मागं पुढे डायलॉग झालं की मग जरा अवघड होते. त्यामुळे जरा डबिंगचाच त्रास होतो. तसं मग शूटच्या वेळी असलं तर काही प्रॉब्लेम नाही. ते आपलं रीलचं करायचं असलं तर डायलॉग पार्ट नसेल, ते डायलॉग मागं पुढे, त्यामुळे जरा कधी कधी तर बोरिंग. तसं तर मला या क्षेत्रात आवड आहे, त्यामुळे यात मला कुठल्याच गोष्टीची बोरिंग नाही. अरे वा. मग आपला रॅपिड फायर मधला शेवटचा प्रश्न. एक अशी सवय ज्याशिवाय कार्टून राहू शकत नाही? माझा श्वास. अरे वा, छान. त्याच्याशिवाय कोणच राहू शकत नाही. कोणच राहू शकत नाही.